विचारा मग मुलाले काही प्रश्न. मुलाचं शिक्षण कितलं व्हायले? शिक्षण तर लय व्हायले, डिग्री सांगता येत नाही मले. अरे मग करतो काय पोरग्या? नोकरी काय वापरे रे? कलेक्टर आहे कलेक्टर, 4-5 डिपार्टमेंटचा मालक आहे. पोऱ्याची केस तर साईडवानी ताट आहे, कलर बी असा उंदरा आहे पोऱ्याचा. कलेक्टरचे तर एक बी लक्षण दिसून नाही राहिले मला त्याच्यात. कस काय कलेक्टर सांगताय बडवे, काय माहिती भाऊ. पगार किती पडतो मग पोरग्याले? पडतो तसं खाऊन पिऊन 50,000. माय व सोनी तर मग नशीब घेऊन जन्माला आली. कलेक्टर नवरा भेटवाला 50,000 रुपये कमावणारा. म्हणलं पाहुणे व पोरगा कोणत्या जिल्ह्याचा कलेक्टर आहे व? नेमकं 32 जिल्ह्यापैकी का आणखी नवीन एखादी जिल्हा पडेल? तुम्ही चुप बसा ना वा. तुम्हाला कोणा सांगलं माझी तोंड घालायचं? मी घेऊन आली नेंट येऊ. कोणत्या जिल्ह्याचा आहे पोरग्या मग कलेक्टर? उपगेलवाडीचा. काय? हो बाई, उपगेलवाडी आमच्या गावाचं नाव आहे. आमच्या गावात सगळ्यात मोठा म्हशींचा, गायींचा, बकऱ्यांचा आणि कोंबड्यांचा गोठा आहे आणि त्याचं नियोजन सगळं आमचा सोनू सांभाळतो. म्हणजे जसं एक कलेक्टर पूर्ण जिल्ह्याला सांभाळतो तसं हा आमचा सोनू आमच्या गावातील या पडलेल्या सर्व पशुपक्षींना सांभाळतो व त्यांचं नियोजन करतो. त्याला महिन्याला खर्च वजा जाता 50,000 रुपये महिना पडतो. ही पदवी कलेक्टरापेक्षा कमी नाही. म्हणून तुम्हाला माझ्या भावाने सांगितलं की आमचा सोनू कलेक्टर आहे. समजलं? आमचं सोनू डुकरांचे पण पालन करतो. त्यात शिवाय 10 जातीचे इतर पक्षी आहेत, त्यांचेही संगोपन करतो. कलेक्टर फक्त माणसांवरती कमांड ठेवतो, पण आमचा सोनू पक्ष्यांपासून प्राण्यांपर्यंत सर्वांवर कमांड ठेवतो. हा कलेक्टरांचाही कलेक्टर आहे. हा जादू कोण आहे? दुसऱ्या ग्रहाहून आलाय काय? तुम्ही मध्ये बोलू नका. सोनीचं झालं का बघा आधी. आवाज द्या तिला. सोनी ये बेटा बाहेर लवकर. विचारा मुलीला काय प्रश्न विचारायचे ते. तुझ्या अपेक्षा काय आहेत? फार काही नाही. मुलाला सरकारी नोकरी हवी, कमीत कमी 50,000 रुपये पगार हवा आणि शहरामध्ये नवरा बायको व्यतिरिक्त तिसरा किंवा आईवडील कोणीही नको. आणि शेवटची अट अशी की निदान गावाकडे थोडीफार जमीन हवी. एवढीच माझी अपेक्षा आहे. व्हेरी गुड. तुझ्या काय अपेक्षा आहेत? जास्त काही नाही. 10 तोळे सोनं, एक मर्सिडीज गाडी आणि लग्न 5 स्टार हॉटेलमध्ये धामधूममध्ये काढून देणे. बस एवढंच. ओ माय गॉड, ही तुमची अट आहे की हुंडा मागण्याची पद्धत? मगाशी तू ज्या अटी ठेवल्यात ती पद्धत कोणती व त्याला काय म्हणावे? तो आता हल्लीचा ट्रेंड आहे म्हणून मी तशा अटी ठेवल्यात. हा माझा जुना ट्रेंड आहे. पटत असेल तर सांगा, नाहीतर येतो आम्ही. नाहीतरी सासूसारखी मुलगी आमच्या सोन्याला ताब्यात ठेवील अशी मुलगी हवी कोणाला? तुमची मुलगी तुम्हालाच लक लावो. परिस्थिती बदलली म्हणून मुलांना एवढं हलकट समजणे खूप चुकीचे आहे. तुमचा स्वभाव तुम्हालाच लक लावो. शाबाश रे मेरे बंदो, बहुत सही फरमाया. आपका शुक्र हो. काही बोललात तुम्ही? छे कुठं काय बोललो मी? आयुष्यभर थोडीच बोलू दिलं तुम्हाला. आता बोलणार. थपडी पोथीचं पान, धर धर बाबू इसका कान. मेरा कान उसका कान, इसका कान उसका कान, सबका कान मेरे हाथ.
चल रे बाबू मेरे साथ.